हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू प्युअर फ्रेंडली. सो आज आपण बघणार आहोत की एक सेल सेटअपचा ब्रेकडाऊन अनालिसिस आपण कशा करू करू शकतो युजिंग बाय एस एम सी. ओके, सो स्टार्ट करूया. इथे तुम्ही बघू शकता की मार्केट एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर देत वर जात होतं. ठीक आहे, इथे एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालाय. ओके, आता मार्केटचा तुम्ही बघू शकता की मार्केट कसं करत झालंय. हा स्विंग लो आहे, हा स्विंग आहे, त्यानंतर स्विंग लो आहे, त्यानंतर हा स्विंग, त्यानंतर स्विंग लो आहे, स्विंग. ठीक आहे, त्यानंतर मार्केटने काय केलंय, ह्या स्विंगला ब्रेकडाऊन केलंय त्याने. इथे जर आलं तुमचं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. ठीक आहे, हा ऍक्च्युली 15 मिनिट टाइम फ्रेमचा चार्ट आहे. ओके, आता इथं मार्केटचा शिफ्ट झालाय, तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला मला इथे एक पॉइंट ऑफ इंटरेस्ट दिसतोय. ठीक आहे, आता मला बघायचं की मला एक प्रॉपर सेल साईटचा सेटअप पाहिजे. ठीक आहे, तर मी काय करणार आहे की मी लोअर टाइम फ्रेम वर जाऊन विथ कन्फर्मेशन मी एंट्री प्लॅन करणार. ठीक आहे, तर ती कशी करणार आहे ते तुम्हाला आता पुढे दाखवता येईल. जर पॉइंट ऑफ इंटरेस्ट साठी अजून एक कन्फर्मेशन तुम्हाला बघायचं असेल तर हा मग आपला हा स्विंग आहे, त्यानंतर मग आपला हा स्विंग बघूया. ठीक आहे, तर इथून मार्केटने परत रिट्रेस द्यायला चालू केलंय. ठीक आहे, तर मी काय करेन, इथे फीड लागेल. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता मार्केट 0.5 ला रिट्रेस करते. ओके, तर त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला लोअर टाइम फ्रेम वर जायचंय. जसं की हा 5 मिनिट 15 मिनिटाचा जो टाइम फ्रेम होता तर तुझा ते 5 मिनिटावर. ओके, ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता की मार्केटने ह्या सगळ्या लिक्विडिटी होतं यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. या लिक्विडिटी स्वीप केली पर्यंत. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आता आपल्याला आपण बघू शकता की इथे पण आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे. तर मग इथे तुम्ही कसं बघू शकता की जे तुम्ही बघताय की इथे पण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला. ठीक आहे, परत अगेन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालाय. ठीक आहे, इथे परत मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाले. तर तुम्ही बघू शकता की हायर टाइम फ्रेम वर पण बिअरिश डायरेक्शन आपल्याला दिसतं मार्केटचं, आणि लोअर टाइम फ्रेम वर पण मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाले. तर आपल्याला इथे काय बघायचं, आपल्याला इथे एक ऑर्डर ब्लॉक दिसतोय बघा. ठीक आहे, आपल्याला ऑर्डर ब्लॉक पण भेटला आहे. ठीक आहे, तर आपला टार्गेट कुठे असला पाहिजे, ही सेल साईडची लिक्विडिटी आपल्याला आपला टार्गेट असला पाहिजे. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता की चांगले ऑर्डर ब्लॉक पण आहे, त्यामध्ये फेअर व्हॅल्यू गॅप पण आहे. ठीक आहे, तर मी इथे प्लॅन सेटअप करू शकतो, आणि हा माझा इथे टार्गेट राहील सेल साईड. ओके, सो बघूया आपण. मार्केटने ऑर्डर ब्लॉकला टॅप केलंय आणि तिथून रिव्हर्स व्हायला चालू करताय. तुम्ही ते बघू शकता कशा प्रकारे आपल्याला टेक्स्ट बुक टाईप एक सेल साईड मॉडेल आपण ट्रेड कसा करू शकतो. ठीक आहे, सो
थँक यू. जर असेच तुम्हाला ब्रेकडाऊन अनालिसिस पाहिजे असतील तर प्लीज लाईक करा अँड प्लीज फॉलो फॉर मोर educational videos regarding the market. तोपर्यंत थँक यू.